खूप अटीतटीची लढत झालेली आहे। तर हे जे काय आजचा जो निकाल आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आता अटीतटीची निवडणूक झाली आणि माझ्याकडे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवार दिली। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, बळीराजा सेना सर्व घटक पक्ष सर्व कार्यकर्ते एक दिलाने एक मताने कामाला जोरात लागलेले होते आणि सर्वसामान्य जनतेने सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला। थोडक्यासाठी आता जो अटीतटीच्या लढतीमध्ये हा निसटता पराभव जर झाला असला तरी पण मला विश्वास आहे की जनतेने जो माझा विश्वास दाखवला आहे तो त्याच्यामुळे जनतेचा भविष्यकाळामधला विश्वास सार्थ करण्यासाठी मी नक्की यापुढे प्रयत्न करणार आहे। एकूणच गुहागर विधानसभा मतदारसंघातलं किंवा गुहागर तालुक्यातलं कालपर्यंतचं वातावरण असं होतं की राजेश बिंडल शेवटच्या क्षणापर्यंत लढतील आणि जिंकून येतील। निवडणुकीच्या आकड्यावरून तर ती अटीतटीची झाली हे वाटतंय, पण कमी कुठे पडलो आपण? आता कमी कुठे पडलो, जास्ती कुठे पडलो याचा मलाही माहिती आहे। सगळं माझ्याकडे आकडेवारी सगळी आहे, मला अभ्यास पण द्यायचा आहे, पण त्याचा आता जास्त ओपन न करता प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे त्याने आपापल्या बरोबर काम केले, शेवटी यश मिळणं, किती प्रमाणात मिळणं, किती प्रमाणात न मिळणं हा त्याचा एक तो वेगळा भाग आहे। त्यामुळे असं काय म्हणता येणार नाही, पण सगळ्या लोकांनी चांगलं काम केलं आणि सगळ्या नागरिकांनी सुद्धा मतदारांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, एवढं मात्र नक्की। एका बाजूला आपला पराभव झाला आहे, परंतु रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा राज्याचा जर विचार केला तर महायुतीची वाटचाल ही सत्तेकडे चालली, म्हणजे जवळजवळ 2/3 मेजॉरिटीपर्यंत महायुती पोचते। त्याच्यावर आपलं मत काय? नक्कीच महायुतीचं मागील अडीच वर्षातलं जे कामकाज आहे आणि लोकांमध्ये ते महायुतीमध्ये असलेला विश्वास आहे, त्या विश्वासाचं जे प्रतिबिंब आहे ते मतदानाच्या स्वरूपात उपटलं आहे आणि महायुती सरकार हे बहुमताने आता वाटचाल करत आहे। आपण आता म्हणजे निवडणुकीच्या आधी उमेदवारी अर्ज आणि या सगळ्या विषयात काम करताना तुम्ही प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होतात। महायुतीमधली जी काही सेटलमेंट होती त्या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला शिवसेनेच्या चिन्हावरती लढायला लागलं। आता या पुढच्या काळामध्ये नेमक्या कोणत्या पक्षाची वाटचाल तुमच्याबरोबर असेल? कोणत्या पक्षाचं काम तुम्ही करणार आहात? कोणत्या पक्षाबरोबर तुम्ही असणार आहात? त्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मी शिवसेनेमध्ये आता आहे, शिवसेनेचे कार्यकर्ता म्हणून अखंडपणे शिवसेनेच्या कामामध्ये प्रभावित राहणार आहे आणि त्याचं काम कार्यकर्ता म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार मी करणार आहे। आता विधानसभेच्या निवडणुकांनंतर पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समिती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, त्याच्याबद्दल काही विचार केलाय? काय असेल त्यावेळचं चित्र? अटीतटीची निवडणूक झाली म्हणून झालेली आहे, ठीक आहे, निसटता पराभव आहे, पण याचा अर्थ असा आज दिसतोय की समसमान जवळजवळ मतं झालेली आहेत। आता पोस्टलचं काउंटिंग चालू आहे, त्याच्यामुळे आताचा फरक जो 2,500 आहे तो तिथे आणखी कमी होऊन अगदी निसटता पराभवामध्ये मला वाटतं 1,000-1,500च्या फरकाने येते। ॲक्च्युली शेवटचा आकडा आधी येईलच, त्यातून चित्र स्पष्ट आहे की आगामी काळामध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती, नगरपंचायत असेल, या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरणासाठी निश्चितपणे प्रयत्न करू। आपण त्यामध्ये बहुमताने आम्ही निवडून येऊ हे आजच्या चित्रावरून स्पष्ट झाले। ठीक आहे, पराभव आमचा झाला असला तरी पण आम्ही याच्यामध्ये भविष्यकाळामध्ये चांगल्या उमेदीने कामाला लागून या सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या हाती घेण्यासाठी पूर्ण आमचा प्रयत्न राहणार आहे। आपल्या आगामी काळासाठी शुभेच्छा। धन्यवाद।